तर फ्रेंड्स आजकाल या टाईपमध्ये मेहंदी लावल्या जाते. झाड इथं पूर्ण पाण्याने भरलेलं आहे. फायनली मेहंदी काढून रेडी आहे. ही शुभ्राने काढली. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर फ्रेंड्स आता ब्लॉगची स्टार्टिंग करत आहे 10:15 वाजता. तर फ्रेंड्स आजचं एन्व्हायरमेंट क्लिअर आहे मस्त. आज काही आभाळ वगैरे नाही आहे, चांगलं ऊन पडत आहे बाहेर. तर फ्रेंड्स आमचं एक्झामचं टाइम टेबल आलेलं आहे 6 सेमिस्टरच्या एक्झामचं. तर बघू आता कधी जायचं आहे यवतमाळला. तर आजची डेट आहे 29 नाही तर 30 जूनला आपण जाऊ तिकडं. 2 दिवस होत आहे. मी ब्लॉग रात्री शेड्यूल करत आहे कारण दुसऱ्या दिवशीचं काही सांगते नाहीत, कधी नेटवर्क राहते कधी नाही राहत. तर मी 2 दिवस झाले रात्रीच ब्लॉग अपलोड करत आहे आणि बरोबर वेळेवर सकाळी 8 वाजता येत आहे. तर कालचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगसाल. तर कालचा ब्लॉग थोडा युनिक बनवला. इकडे गेलो होतो मी MP रोडला, म्हणजे इकडे बरामपूर रोडला, इकडे बरामपूर जाता येते. तर त्या साईडला गेलो होतो, तिथे एक सोसायटी मिळाली होती, तिचा व्हिडिओ बनवला, तुम्ही पाहिलाच असेल. तर गाईज कालवाला गेम परत खेळत आहे. हा वाला चंपूला. तर गाईज आता आलो गजानन महाराजच्या मंदिरामध्ये. हे पाहू शकता तुम्ही, पप्पा आहेत सोबत. नाही त्याने कंपाऊंड वॉल बांधली ना आता. मी मागे आलो होतो ना पप्पा इकडे फिरायसाठी, इकडे ब्लॉग बनवला होता. ते तेव्हाच चालू होतं भिंतीचं बांधकाम. पण ते तिकडून काठावरून पाहिजे तुम्ही शेवटपासून ते तिथपर्यंत केलं ते ना, ते लास्टपर्यंत. तर आपण त्या शेवट त्या तारापासून बांधली केली. ते काहीतरी गार्डनिंगसाठी करत असतील, जागा सोडली असेल. बघू. तर फ्रेंड्स फायनली आलो गजानन महाराजच्या मंदिरामध्ये. हे पाहू शकता या ठिकाणी हा परिसर, हे मंदिर आहे. ते पप्पा जातात तिकडे. तर या ठिकाणी मागे आलो होतो तर या ठिकाणी बांधकाम बाकी होतं भिंतीचं, ते चालू आहे सध्या. तर फ्रेंड्स तिथून भिंतीचं बांधकाम चालू झालं. तर या ठिकाणी इथपर्यंत लास्टपर्यंत मागून थोडा पॅसेज सोडलेला आहे. काय माहीत कशासाठी सोडलं, तर गार्डनिंगसाठी सोडलं असेल. तर आता जाऊ आपण दर्शन वगैरे घेऊ. या ठिकाणी पूर्ण ओपन स्पेस आहे. तर ही आहे श्रींची मूर्ती. तर आज पूर्ण परिसर खाली खाली आहे, आज काही गर्दी नाही. आलो मंदिरामध्ये, सोबत आहे पप्पा. तर या ठिकाणी आताच मंदिराचं गेट बंद झालं कारण 7 ते 12 टायमिंग असते सकाळचा. तर पाहू शकता या ठिकाणी पूर्ण मंदिर खाली आहे सध्या. संध्याकाळच्या टाईमला गर्दी राहते. आज गुरुवार आहे पण गर्दी जी राहते ते नेमकी संध्याकाळच्या टाईमला राहते, सकाळी जास्त गर्दी नाही राहत. त्याच्यामुळे आता बसू थोडा वेळ, नंतर जाऊ घरी. झाडाखाली बसून राहील मग. झाडाखाली बसायचं, तिकडे बेंच आहे पण. तर फ्रेंड्स त्या ठिकाणी ऊन आहे, तर आपण इथं मस्त झाडाखाली बसू, इथं थंड वाटते. आजचा पूर्ण परिसर शांत शांत वाटत आहे. तर या ठिकाणी इकडे प्लॉट वगैरे पडून आहे, घरं बांधून आहे. मी मागे पण इकडे एक व्लॉग बनवला होता, पिंकून मी गेलो होतो तेव्हा. ते परोबा पप्पा त्या ठिकाणी पाणी येऊ राहिले सायकलवर, एक मोठा आणि एक छोटा. दर्शन वगैरे झाले, आता निघाले घरी जाण्यासाठी. तर मंदिराला करू बाय बाय. इथे भिंतीचं बांधकाम या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे, पाहू शकता. मागे आलो होतो तेव्हा बांधकाम चालू होतं, आता कंप्लीट झालं. फ्रेंड्स या ठिकाणी सर्व ट्रॅव्हल्स इथंच थांबतात. हे पाहू शकता या ठिकाणी जे ट्रॅव्हल्स आहे त्यांचं या ठिकाणी स्टॉप असते. डेली रात्री या ठिकाणीच ट्रॅव्हल्स थांबतात सर्व. फ्रेंड्स आता घेतली कुल्फी खायची इच्छा झाली होती. गरम असतात यार इकडचे. प्लेट तशीच बारीक बारीक अक्षरांनी. हां बरोबर. तो गाईज आता फायनली आलो कॉलनीमध्ये. एकटीच खेळत आहे तू? पिंकू ताई पोळ्या करत आहे का? चल आपण खेळू. तर फ्रेंड्स आता आलो घरी. आज एकादशी होती म्हणून गेलो होतो गजानन महाराजच्या मंदिरामध्ये. आज कोणती एकादशी होती का माहिती नाही तुला? मला पण माहिती नाही आहे, नाव नाही माहीत मला.
तर आज होती निर्जला एकादशी. हे तर कर स्टार्ट. 3 खेळ. हे साईडला सरकून देऊ ना. दाखवा. तर गाईज आता खेळायचा गेम ॲज युजल आपला नेहमीवाला. किती आहे का मला? 1. तर गाईज रेडीमेड मेहंदीसाठी या ठिकाणी अशी पद्धत आलेली आहे. हे जे स्टिकर असते ते घेतात, हाताला लावून देतात आणि त्यावर मेहंदी अप्लाय करायची आहे ना पिंकू? तर फ्रेंड्स आजकाल या टाईपमध्ये मेहंदी लावल्या जाते. म्हणजे स्टिकर असते ते आधी असं हाताला लावून देतात, त्यानंतर त्याच्यावर मेहंदी स्प्रेड करतात, जेणेकरून ॲज इट इज कोणती तरी रियुजेबल मेहंदी आहे. मेहंदी नाही काय म्हणतात त्याला, स्टिकर. हां, मेहंदीचं स्टिकर जे रियुजेबल आहे. आणि एकदा यूज केला ना फेकून द्यायचं, ते येते ब्लॅक कलरमध्ये. तर गाईज आता हे जे आहे स्ट्रक्चर याच्यावर आपल्याला मेहंदी टाकायची आहे. तर चला आता तर या टाईपमध्ये जिथं होल्स असतात त्याच्यामध्ये मेहंदी भरावं लागते आणि काढल्यानंतर त्याखाली डिझाईन होते. आजकाल अशीच फॅशन आहे मेहंदी काढायची. काही त्यांचं चालू आहे ते मेहंदी लावणं. असं पिंकूनं तर लावला, आता शुभ्रा पण लावत आहे. तर फ्रेंड्स आता वाजले दुपारचे 4 आणि लाईट वगैरे गेलेली आहे कारण बाहेर खूप जोरात पाणी चालू आहे. तर गाईज नॉनस्टॉप 2 वाजतापासून पाणी पडत आहे. सो गाईज आता बनवत आहे चाय पप्पासाठी. तर फ्रेंड्स बाहेर पाणी जास्त चालू आहे त्याच्यामुळे आता एन्जॉय करू आपण चाय पाण्यासोबत. तर गाईज पप्पाचा चहा तर झालेला आहे बनवून, आता बनवू माझ्यासाठी चाय. पप्पाचा वेगळा बनावा लागते कारण पप्पाला शुगर आहे. आता होतं चाय रेडी. तर फ्रेंड्स फायनली झाला चाय रेडी. पप्पा आहे का चाय? तर फ्रेंड्स आता जातं बाहेर थोडं गोळ्या दूध वगैरे सामान आणायचं बाहेरून. बिस्किट आणायला लागतात ना? ठीक आहे. पूर्ण रोड ओलावला होऊन आहे, सगळ्या ठिकाणी पाणी थांबून आहे. इथं पण या साईडला पण गाईज हा रे तर पूर्ण पाण्याने भरलेलं आहे, पाहू शकता. पूर्ण पाणी थांबलेलं आहे या ठिकाणी. इथं दुकान वगैरे होते आधी, सगळे दुकान उठून गेले एवढं पाणी आलं. व बसून ते पण मागे मागे सरकले. इथे 2-4 दुकान उठले. तर गाईज दूध आणायला गेलो होतो, तर दूध वगैरे आणलं. आता जातं घरी. त्याच्याकडे काही कॅरी बॅग नव्हती, आज कॅरी बॅग संपल्या होत्या म्हणून हाती आणायला लागत आहे. सो फ्रेंड या ठिकाणी चालू आहे सोल्डिंग. तर ही आहे सोल्डिंग मशीन. आता ही जी वायर ब्लॅक कलरची इथं नवीन रिप्लेस करायची आहे कारण ही जी वायर लहान आहे. तर गाईज आता शुभ्रा काढून देते आम्हाला मेहंदी हातावरती. कोणत्या हात? दे याच्यावरती चांगली काढ. यूट्यूबवर जाणार आहे मेहंदी. तर गाईज मेहंदी कशी काढली शुभ्राने नक्की कमेंटमध्ये सांगसाल. ती आता जस्ट शिकत आहे, तर तिची प्रॅक्टिस चालू आहे. तिला म्हटलं कर ट्रायल माझ्या हातावर. मस्त काढली का शुभ्रा? एवढी काय नाही ग, छान काढली. तरी तुझी प्रॅक्टिस चालू आहे ना सध्या. मस्त काढली. काही नाही होत, प्रॅक्टिसने शिकणार ना. डायरेक्ट थोडी मोठी मेहंदी काढता येते. तर गाईज फायनली मेहंदी काढून रेडी आहे. ही शुभ्राने काढली. थँक्यू शुभ्रा. कुठे आहे का ती रेडीमेडची? ही वाली आहे ना? व्यवस्थित नाही आली पण ती. जे आपण नॅचरली काढतो ना तीच छान येते. तर गाईज आता करत आहे जेवण. जेवणामध्ये आहे आलूचे पराठे. तर आज दीपालीने पराठे केले. तर फ्रेंड्स आता जेवण वगैरे करतो आणि ब्लॉग एडिट करतो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. या ठिकाणी काय टाकू ना पप्पा हे पडम? हां, या ठिकाणी बोर्ड होता फ्रेंड्स, तुम्हाला मागे पण सांगितलं होतं. तो बोर्ड पडला.